बुद्धिमत्तामध्ये आपण वर्गीकरण या पाठामध्ये 2.2 पाहणार आहोत आणि या 2.2 स्वाध्यायाचं आपण आज स्पष्टीकरण करणार आहोत. ते तुम्ही सर्वांना मी आज सकाळी शिकवलेले आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सोडवलेला पण स्वाध्याय, पण परत एकदा आपण त्याचं स्पष्टीकरण करणार. काही जणांचं काही चुकलेलं आहे, तर सर्वांनी इकडे लक्षपूर्वक लक्ष द्या आता. तर इथं 901, 362, 35 आणि 82 अशा 4 संख्या दिलेल्या आहेत. तर गटात न बसणारे पद ओळखायचे आहे आणि या पाठामध्ये जे आपल्याला महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत, त्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला? 1 ते 30 पर्यंतचे पाडे येणं, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन, त्याच्यानंतर चौरस संख्या कोणती, संयुक्त संख्या कोणती, मूळ संख्या कोणती, त्रिकोणी संख्या कोणती, रोमन अंक, अपूर्णांक यांची सर्वांची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे याच्यात सगळं लॉजिक आपल्याला या स्वाध्यायामध्ये, याच बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीचं याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी दडलेलं आहे, तर ते आपल्याला पाहायचं आहे. आता 901, 362, 35 आणि 82, तर याच्यामध्ये 35 हा पर्याय आपला आलेला आहे. पण त्याचं कारण काय आहे? तर आता इथे 901 आहे. 901 जर मागे ह्या संख्येमध्ये गेलं तर 900 हे 30चा वर्ग आहे, म्हणजे 30च्या वर्गापेक्षा 1 न ही मोठी संख्या आहे. त्याच्यानंतर 361 कुणाचा वर्ग आहे? 19चा वर्ग 361 आहे आणि 1 न ही पण मोठी आहे. आता इथं 981, 9चा वर्ग आहे 81, तर 82 ही 1 न मोठी आहे, पण ही कुणाचाही वर्ग नाही म्हणून, आणि 1 न मोठी सुद्धा नाही. 34 हे कुणाचा वर्गच नाही, 1 न मोठी 35 व्हायला, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न दुसरा काय म्हणलं की 2431, 3652, 1572, 1342 यामध्ये वेगळा कोण आहे? तर यामध्ये आपण बघायचं की हे पहा, आता आपण काय करूया, 11 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत का या बघायचं. तर समस्थानावरील आणि विषम स्थानावरील जर अंकाची बेरीज केली तर त्यांच्या दोघांमध्ये जर शून्याचा फरक येत असेल किंवा 11च्या पटीतली संख्या येत असेल तर तिला 11 ने निशेष भाग जातो. तर समस्थानावरचे अंक कोणते आहेत? 4 आणि 1 आहेत, कारण 2 नंबरला आणि 4 नंबरला जे समस्थानावरचे, आणि हे विषम स्थानावर 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, 5चा आणि 5चा फरक काय? 0 आहे. याच्यामध्ये 5 आणि 3 8, 6 आणि 2 8, 8 8 येले म्हणजे यातला फरक शून्यच आहे. त्याच्यानंतर 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, म्हणजे 5 आणि 5 म्हणजे ह्याचाही शून्यच आहे फरक. आणि याच्यामध्ये 7 आणि 1 8, 5 आणि 2 6 7, म्हणजे याच्यामध्ये फरक नाहीये, म्हणजे याच्यातला फरक शून्य यायला लागलाय, म्हणजे याला 11 ने निशेष भाग जातो, याला 11 ने निशेष भाग जातो, याला 11 ने निशेष भाग जातो, पण याला 11 ने निशेष भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. कळालं का? हा. त्याच्यानंतर 73, 39, 69 आणि 87, तर यामध्ये वेगळा कोण येतो? 3 निशेष भाग घालत असताना त्या दोन्हीची बेरीज जरी आपण केलो, 9 3 10 11 12, 9 6 15 आणि 8 आणि 7 15, म्हणजे 3 हे 3च्या पटीमध्ये 15 15 आणि 12 आहेत. 7 आणि 3 8 9 10 आहेत का 3च्या पटीमध्ये? नाहीत, म्हणजे या तिन्ही संख्येला 3 ने निशेष भाग जातो, पण 77 73ला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून हा पहिला पर्याय या ठिकाणी. 81, 49, 36 आणि 18. आता 9 ही 9चा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे आणि 6चा वर्ग आहे, पण ही 18 कुणाचाही नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 येते. आता या ठिकाणी प्रश्न 5वा काय म्हणते? 4164, 4328, 3279, 3176. याच्यामध्ये वेगळे पद कोणते आहे? तर या ठिकाणी आपल्याला चौथा नंबर कशामुळे आला बळे? हा आणि हजार स्थानाचे गुणाकार केलं, हा मधली संख्या येते. आता एकक स्थान 4 आणि हजार स्थानाचा जर गुणाकार केला, याला 2 लागून 4 चौक 16, याला 4 8 32, 9 त्रिक 27, तर चौथ्या पर्यायामध्ये येतो का तसं? 6 18 येतं, 17 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे वेगळं पद आहे. त्याच्यानंतर 5249, 2649, 5492, 5294 यामध्ये वेगळं पद कोणतं आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे वेगळं येते का? याचं कारण काय आहे बघा. तर एकक, दशक आणि शतक ह्या 3 स्थानांची बेरीज करा. 9 आणि 2 10 11 4 15, याची 15 येते. त्याच्यानंतर 9 2 10 11 4 15, याची पण 15 येते. त्याच्यानंतर 9 2 10 11 4 15 येते. पण या 3 स्थानांची जर बेरीज केली आपण, 9 6 15 4 19 यायला लागले, म्हणून ही पर्यायामधली 2 ही संख्या वेगळी आहे. 345, 543, 789, 678 याच्यामध्ये
दुसरा पर्याय हा वेगळा आहे, कारण अनुक्रमाने येणाऱ्या 3, 4, 5, 7, 8, 9, 6, 7, 8 या संख्या आहेत, पण ही अनुक्रमाने न येता उलट क्रमाने आलेली आहे, म्हणून ही वेगळी आहे. 64, 27, 125 आणि 343. मला सांगा याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती आहे? पहिली. ही का बरं आहे? हे बघा, ही कुणाचा घन आहे? 4चा घन आहे हा, आणि ही 3चा घन आहे, ही 5चा घन आहे, आणि ही 7चा घन आहे. पण आता याच्यामध्ये सगळ्या घन आहेत, पण अशी एकच संख्या ही आहे की ही 8चा वर्ग पण आहे, आणि ते विषम संख्या. तर 8चा घन आहे आणि 4चा घन आहे आणि 8चा वर्ग आहे. पण याच्यामध्ये वर्ग आहेत का कोणत्या संख्या? नाही. घन आहेत पण त्या वर्ग नाहीत. पण ही एकच संख्या अशी आहे की ही घन पण आहे आणि ही वर्ग पण आहे, म्हणून ही वेगळी येते. त्याच्यानंतर 1957, 1144, 1236, 1648. आता बघा, पहिल्या दोन संख्येच्या पटीमध्ये 57 आहेत. 19च्या पाड्यामध्ये 57 आहेत का? 19 57. 11च्या पाड्यामध्ये 44 आहेत का? पटीत आहेत. 11च्या 44. 12च्या पट्टीत 36 आहेत का? आहेत. 16च्या पाड्यामध्ये 48 आहेत का? पहिल्या दोन संख्येच्या पटीमधल्या पुढच्या दोन संख्या आहेत. पण 19च्या पटीमध्ये 3च्या पटीमध्ये आहे, म्हणजे 19 त्रिक आणि 12 त्र्याण म्हणजे 3 आणि 16 त्रिक 48. पण 11 4 44 आले, म्हणजे हे जेव्हा 11 आपण 4ला जर गुणलं तर 44 आहेत. बाकीचे 3 न आल्यानंतर आलेत, म्हणून ही वेगळी येते. 59, 27, 33 आणि 63 याच्यामध्ये कोण वेगळं आहे? 59. आता बघा, 59 ही संख्या मूळ संख्या आहे, ती संयुक्त नाही. ही संयुक्त संख्या 27 संयुक्त आहे, 33 संयुक्त आहे आणि 63 ही संयुक्त आहे. कळालं का? 21च्या पाड्यामध्ये 63 आहेत का? 21 त्र्याण 63, 11 त्र्याण 33, 9 त्रिक 27. पण 59 हे नाही आहेत, म्हणून ही संख्या मूळ संख्या आहे, म्हणून ही वेगळी आहे. 358, 493, 854 आणि 646 याच्यामध्ये कोण वेगळं आहे बरं? 854 का वेगळे आहेत? हे इतर सर्व संख्यातील अंकांची बेरीज 16 येते. आता बघा, 5 आणि 3 6, 8 आणि 8 16. त्याच्यानंतर 9 आणि 3 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16. पण याची बेरीज किती यायली? 17 यायला लागली, म्हणून ही वेगळी आहे. 147, 579, 369, 258 यामध्ये कोण वेगळं आहे? 579 का वेगळे आहेत हे? प्रत्येक संख्येत लगत. आता बघा, तर याच्यामध्ये 579 हे वेगळे आहेत, कारण का? तर 1 मध्ये आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. 4 मध्ये 7 मध्ये 3चा फरक आहे. त्याच्यानंतर 3 मध्ये 6 मध्ये 3चा, 6 आणि 3 9. त्याच्यानंतर 2 आणि 3 5, 5 आणि 3 8. पण यामध्ये 5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 9 असे 2चा फरक आलाय, म्हणून ही वेगळी आहे. त्याच्यानंतर अपूर्णांकामध्ये 10/4, 8/6, 11/3, 4/6. कारण हा छेदाधिक अपूर्णांक आहे, बाकीचे सगळे अंशाधिक आहेत, म्हणजे अंश मोठे आहेत, छेद लहान आहेत. पण याच्यामध्ये अंश लहान आणि छेद मोठा आहे, म्हणून हा वेगळा येतो. 102, 51, 153 आणि 120 यामध्ये 120 का वेगळे आहे त्याच्यामध्ये? तर म्हणून 17च्या पटीतले आहेत तिन्ही संख्या, आणि चौथी संख्या ही 17च्या पटीमध्ये नाही, म्हणून ही वेगळी आहे. 50, 18, 56 आणि 98 याच्यामध्ये कोण वेगळं येते? 56. का बरं 56 वेगळी येते याच्यामध्ये? सकाळी मी सांगितले तुम्हाला. प्रत्येक संख्या ही वर्ग संख्येची दुप्पट आहे. आता बघा, 5 25, 5च्या वर्गाची कोण आहे? 25. 25ची दुप्पट 50 आहे. 3चा वर्ग 9, 9ची दुप्पट 18. त्याच्यानंतर 49 दोन्ही 98, म्हणजे ही कुणाची 49 कुणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. कळालं का? मग म्हणजे एखाद्या संख्येच्या वर्गाची दुप्पट, म्हणजे 5च्या वर्गाची 25, 25ची दुप्पट 50, 3चा वर्ग 9, 9ची दुप्पट 18. त्याच्यानंतर 7चा वर्ग 49, 49ची दुप्पट 98, म्हणून 56 हे तसं नाही, म्हणून 56 ही वेगळी आहे.